नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा। योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे। मंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल, तर त्या शेतकरी बांधवांनी ही 5 कागदपत्रे काढायची आहेत, अन्यथा तुम्हाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे येणार नाहीत। बघा, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, परंतु याच्यामध्ये 3,000 रुपयांची वाढ राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। सोबतच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, तर त्या पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये 3,000 रुपयांची वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आज दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। परंतु त्या अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाकडून 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देणार आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांकडून या 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे, ती तारीख सुद्धा सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा 5 कागदपत्रे जमा करायचे आहे, अन्यथा तुम्हाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा मिळणार नाहीत, कारण नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु त्याच्या अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाकडून 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। तर ते 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच ती 5 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा बदल सुद्धा केलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांकडून 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळवायचे असेल आणि तुम्हाला पुढील वर्ष यांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही सुद्धा ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत आणि 5 कागदपत्रे जमा सुद्धा करायची आहे। त्यामुळे सर्वात प्रथम नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांना आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते घेतलेले आहेत, परंतु जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता घ्यायचा असेल, तर तुम्ही लवकरात लवकर 5 कागदपत्रे काढा, कारण आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजे सरासरी सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 38,000 रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला पुढील वर्षांमध्ये याचा लाभ घ्यायचा असेल, तर ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर काढा। ही कागदपत्रे कुठून काढायची, कुठे द्यायची आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6वा हप्ता घेतलेला असेल, परंतु तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7वा हप्ता मिळणार नाही। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत, परंतु शेतकरी बांधवांना पुढील वर्षांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून हप्ते घ्यायचे असतील, तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा 5 कागदपत्रे जमा करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी
राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोठमोठे बदल करण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे। तर या पीक विम्यासाठी भरपूर शेतकरी बांधव नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज करत होते। बोगस कागदपत्रे देऊन बोगस जमीन दाखवून भरपूर शेतकरी बांधवांनी अर्ज केले, त्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला होता। परंतु जे खरोखर योजनेचे लाभार्थी होते त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचलेला नव्हता। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र असतील, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र असतील, त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या पात्रता घातलेल्या आहेत, कोणकोणत्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे, अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया। तर बघा, या दोन्ही हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी जो पहिला बदल करण्यात आलेला आहे, तर तो पहिला बदल म्हणजे दोन्ही हप्त्यांच्या रक्कम वाढवण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जो पहिला बदल करण्यात आलेला आहे, तर तो पहिला बदल शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा बदल ठरणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, सोबतच पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच दोन्ही योजनांच्या हप्त्यांची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। आतापासून प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 18,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 18,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जो दुसरा बदल करण्यात आलेला आहे, तो दुसरा बदल म्हणजे शेतकरी बांधवांकडून 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे काढणार आहेत, 5 कागदपत्रे जमा करणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे काढणार नाही, त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही, त्यांचा अर्ज नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून रद्द केला जाणार आहे, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून रद्द केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर या दोन योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा कागदपत्रे सुद्धा काढायची आहे, ती कागदपत्रे सुद्धा लगेच सांग। परंतु मित्रांनो, जो तिसरा बदल करण्यात आलेला आहे, तर तो तिसरा बदल म्हणजे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेला नसेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, कारण हे फार्मर आयडी कार्ड महत्त्वाचं आहे। हा शेतकऱ्यांचा ओळखीचा पुरावा ग्राह्य म्हणून धरला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील त्या शेतकरी बांधवांना पुढील वर्ष या योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जो चौथा बदल करण्यात आलेला आहे, तो बदल म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल त्यांना पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो 5वा बदल करण्यात आलेला आहे, तर तो 5वा बदल म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून हप्ता मिळणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो 6वा बदल करण्यात आलेला आहे, तर तो 6वा बदल म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच एकत्रितपणे काही पात्रता घातलेले आहेत, काही कागदपत्रांची मागणी
केलेली आहे। तुम्हाला पात्रता सुद्धा सांगितलेली आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सोबतच कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा, सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, सोबतच शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, सरासरी 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असेल तरच तुम्हाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 5 कागदपत्रांची मागणी का केलेली आहे, की याच्या अगोदर का 5 कागदपत्रांची मागणी केलेली नव्हती। बघा शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त 2 कारणांमुळे या 5 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। बघा, भरपूर बोगस शेतकऱ्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला होता आणि त्यांचे अर्ज पात्र सुद्धा ठरलेले होते आणि त्यांनी सुद्धा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते घेतलेले आहेत, म्हणजे सरासरी 38,000 रुपये रक्कम पीएम किसान योजनेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे आणि काही शेतकरी बांधवांनी या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। परंतु या गोष्टी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलेले आहेत, त्यांनी लगेच नियमावली सुद्धा काढलेली आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे देतील, जे शेतकरी बांधव खरोखर याच्यासाठी पात्र असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 5 कागदपत्रे काढा आणि तुम्हाला ही 5 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, याच्यामध्ये काही कागदपत्रे जुने कागदपत्र आहेत, तर याच्यामध्ये काही कागदपत्रे नवीन कागदपत्रे आहेत। त्यामुळे सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी ही 5 कागदपत्रे काढायचे आहे, तरच तुम्हाला पुढील वर्ष या योजनांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव याच्याकडे दुर्लक्ष करतील, जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे काढणार नाहीत, त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला भविष्यामध्ये या योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा घेता येणार नाही। त्यामुळे ही 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 5 कागदपत्रांपैकी जे पहिलं कागदपत्र आहे, तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचा ऑनलाईन पद्धतीने 7/12 सुद्धा लागणार आहे किंवा तुम्ही त्याची झेरॉक्स काढली तरी पण चालणार आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे ऑनलाईन पद्धतीने 7/12 असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, म्हणजेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 7/12ची झेरॉक्स काढायची आहे। कारण काही शेतकरी बांधवांना जमीन नाही तरी पण त्यांनी अर्ज केलेला होता, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे जमीन असेल, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल, तर त्यांनी आपला स्वतःचा ऑनलाईन पद्धतीने 7/12 सुद्धा काढायचा आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जे दुसरं कागदपत्र आहे, तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, परंतु ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, त्या आधार कार्डवरती नाव असेल, पत्ता असेल, अगदी सर्व गोष्टी बरोबर सुद्धा असायला पाहिजेत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने 7/12, दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं असेल तर त्यांनी आधार कार्ड अपडेट करायचं आहे। त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, नाव असेल, या सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच शेतकरी मित्रांनो, जे तिसरं कागदपत्र आहे, तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे आपला मोबाईल नंबर। बघा, या 2 योजनांसाठी जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे तो मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु ज्यांचा नंबर हरवलेला असेल, सिम कार्ड हरवलेला असेल, तर त्यांनी नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन नंबर जोडायचा आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी सुद्धा नवीन नंबर जोडायचा आहे, परंतु ज्यांच्याकडे जुना नंबर असेल त्यांनी फक्त केवायसी करायची आहे। जे शेतकरी बांधव केवायसी करतील त्यांनाच पैसे येणार आहे। सोबतच मित्रांनो, जे 4थं कागदपत्र आहे, तर ते 4थं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड। तर बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, परंतु त्या रेशन कार्डची केवायसी सुद्धा केलेली असावी, म्हणजे ते रेशन कार्ड अपडेट सुद्धा केलेलं असावं। जे शेतकरी बांधव रेशन कार्ड अपडेट करतील त्यांनाच या 2 योजनांच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळणार आहे। सोबतच शेतकरी मित्रांनो, जे 5वं कागदपत्र आहे, 5वं कार्ड आहे, तर ते 5वं कागदपत्र 5वं कार्ड म्हणजे फार्मर आयडी कार्ड। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हा शेतकरी बांधवांचा विशिष्ट ओळखीचा पुरावा
पुरावा आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, कारण या कार्डच्या आधारावरतीच पुढील वर्ष शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाही त्यांना कोणताच लाभ घेता येणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो 5 कागदपत्रे सांगितलेले आहेत, तुम्ही सुद्धा 5 कागदपत्रे काढायची आहेत। परंतु जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की सुद्धा शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।